उच्च न्यायालयाची रचना, त्याची कार्यपद्धती या बाबतीतला असणारा भाग आपण अभ्यासत होतो. त्याची रचना आपण अभ्यासली. अधिकार क्षेत्रांचा विचार होत असताना उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली त्याला प्राप्त असणाऱ्या अधिकारांची ज्याला आपण चर्चा करतो, समजून घेतो, त्याला आपल्याला 3 गोष्टी महत्त्वपूर्ण रीतीने त्याचं अधिकार क्षेत्र म्हणून समजून घेता आलं पाहिजे. प्रादेशिक अधिकार क्षेत्र, ज्याला ज्युरिडिक्शन ऑफ हायकोर्ट असं म्हटलं जातं. दुसरं प्रारंभिक अधिकार क्षेत्र, ज्याला ओरिजिनल ज्युरिडिक्शन असं म्हटलं जातं. आणि पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र, ज्याला ॲपिलेट ज्युरिडिक्शन असं म्हटलं जातं. प्रादेशिक अधिकार क्षेत्रांचा विचार करत असताना आपण कशाला आपण प्रादेशिक अधिकार क्षेत्र म्हणायचं, त्याची असणारी स्पष्टता भारतीय संविधानामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या घटक राज्यासाठी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे, त्या घटक राज्याच्या क्षेत्रात होणाऱ्या खटल्यांचा निर्णय देण्याचे काम उच्च न्यायालय करतं. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये जे क्षेत्र आहेत, तिथली जी खटले आहेत, ती खटले महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाच्या अधिपत्यांखाली चालतील. संसदेला कायदा करून उच्च न्यायालयाचं क्षेत्राधिकार वाढविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि याच आधारावर काही घटक राज्यांकडे केंद्रशासित प्रदेशातील खटल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत दीव दमणचा करण्यात आलेला समावेश आपण त्या दृष्टिकोनातून लक्षात घेतला पाहिजे. या अंतर्गत प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला प्रादेशिक अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत. आणि प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणत असताना आपण असं म्हणतो की ज्या खटल्याचा प्रारंभ कनिष्ठ न्यायालयामध्ये न होता उच्च न्यायालयात होऊ शकतो, त्या संबंधीच्या अधिकार क्षेत्राला प्रारंभिक अधिकार क्षेत्र असं म्हटलं जातात. काही खटले असे असतात की ते खटले डायरेक्ट उच्च न्यायालयांमध्ये दाखल केले जातात आणि बरेचदा आपण पाहतो की राजकीय स्वरूपातले जे खटले आहेत, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेमध्ये 12 सदस्यांच्या नियुक्तीच्या संदर्भातला असणारा खटला किंवा त्याबाबतचा असणारा वाद हा तिथे पोहोचला गेला आणि उच्च न्यायालयाच्या पातळीवर आता त्या असणाऱ्या खटल्यावरचा निर्णय देण्याचं काम आता सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं. तो एका अर्थाने आपण त्याचा प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणून समजू शकतो. जे महत्त्वपूर्ण असणारे वाद आहेत, मग मंत्र्यांच्या संदर्भातील खटले असतील, सत्ताधारी आणि विरोधकातील असणारी कुरघोडी असतील, अशा गोष्टींचा समावेश मग त्या ठिकाणांमध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो. अलीकडे उच्च न्यायालयाने एक भूमिका घेत असताना म्हटलं की तुमची जी खटले आम्ही सातत्याने चालवतो इमर्जन्सी स्वरूपांमध्ये, आकस्मिक स्वरूपांमध्ये, त्याच्याकरता विशिष्ट प्रकारची असणारी फीस तुम्ही जमा केली पाहिजे. गिरीश महाजनांच्या वतीने टाकण्यात आलेला असाच एक खटला खारिज करण्यात आला आणि त्याची जी काही त्यांनी फी भरलेली होती जवळपास 10 लाख रुपये, ती सरकारी कोशांमध्ये जमा करण्यात आली. याचा अर्थ असा आहे की प्रारंभिक अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये तेच खटले येतात की जे खटले अधिकार क्षेत्राचा भाग म्हणून गणल्या गेलेले आहेत. आणि खास करून राज्याच्या विधिमंडळाच्या संदर्भात असेल, मंत्र्यांच्या संदर्भांमध्ये असेल, राज्यपालांच्या संदर्भात असतील, प्रशासनाच्या संदर्भांमध्ये असेल, अशा प्रकारच्या विवादांचा समावेश प्रारंभिक अधिकार क्षेत्रांच्या अनुषंगातून झालेला आपण पाहू शकतो. या प्रारंभिक अधिकार क्षेत्रांमध्ये साधारणपणे म्हणजे आपण असंही पाहतोय की एका बाजूला दिवाणी खटल्यांचा असणारा समावेश आहे. त्याच्यावर अपील जर केल्या जात असेल तर त्या अपिलाकरिता मग पुन्हा दुसऱ्या खंडपीठासमोर हा खटला जाईल आणि त्या खटल्याचा निर्णय देण्याचं काम 2 न्यायाधीशांच्या माध्यमातून केल्या जाऊ शकेल. दोन्ही न्यायाधीशांमध्ये एकमत जर झालेलं असेल तर निर्णय येईल, पण समजा झालेलं नसेल तर तिसऱ्या पुन्हा न्यायाधीशांकडे ते पाठवण्यात येईल आणि त्यांनी दिलेला जो काही निर्णय असेल तो मात्र अंतिम स्वरूपातला मानला जाईल. विशेषतः बहुमताने घेतलेला निर्णय हा अंतिम समजण्यात येतो, अशा प्रकारची तरतूद या अनुषंगातून करण्यात आलेली आहे. दुसऱ्या भागांमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की घटनेचं जे 32वा कलम आहे, त्या कलमांमध्ये देण्यात आलेला जो घटनात्मक उपायांचा अधिकार आहे, त्या अधिकारांमध्ये नमूद करण्यात आलेल्या तत्वांच्या बाबतींमध्ये की अर्जांच्या बाबतींमध्ये तुम्हाला उच्च न्यायालयांमध्ये जाता येऊ शकतं.
मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही उच्च न्यायालयांवर प्रदान करण्यात आलेली आहे. बंदी प्रत्यक्षीकरण आहे, प्रतिषेध आहे, अधिकार पुढचे आहे, परमादेश आणि उत्प्रेक्षण असे आदेश काढल्या जाऊ शकतात. आणि नागरिकांना त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकासाकरता जे अधिकार मिळाले गेलेले आहेत त्यावर जर अतिक्रमण झालेलं असेल तर त्या अन्यायाच्या विरोधांमध्ये दाद मागण्याचं काम हे उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रांमधून येताना आपल्याला पाहू शकतो आपण. 42वी जी घटना दुरुस्ती झालेली होती त्या घटना दुरुस्तीमध्ये इतर न्यायिक अधिकारांच्या संरक्षणासाठी अशी आज्ञा जारी करण्याची जी तरतूद होती ती मात्र रद्द करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे अधिकार क्षेत्रांचा विचार करत असताना आपण असं मानतोय की उच्च न्यायालयाला संविधानात्मक बाबीशी संबंधित असणारे विषय आता याच्या पातळीवर येऊ शकतात आणि त्याच्यावर आपल्याला निर्णय घेता येऊ शकतो. शासनाची बाजू ऐकून घेण्यापूर्वी उच्च न्यायालय मात्र स्थगनादेश देणार नाही अशाही प्रकारची असणारी तरतूद प्रारंभिक अधिकार क्षेत्राच्या अनुषंगातून करण्यात आलेली आहे. तो भाग त्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. तिसऱ्या पार्टनुसार यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 42व्या घटना दुरुस्तीद्वारे उच्च न्यायालयाच्या केंद्रीय कायद्यांची वैधता तपासण्याचा अधिकार हा काढून घेतला गेलेला होता. ज्या खटल्यात केंद्रीय आणि राज्य कायद्यांचा संबंध येतो त्याची वैधता तपासण्याचा हक्क आता उच्च न्यायालयाला नसून तो सर्वोच्च न्यायालयाला दिलाय. परंतु 42वी घटना दुरुस्तीने पुन्हा हे अधिकार उच्च न्यायालयाला प्रदान केलेत आणि त्याची वैधता ठरवित असताना किमान 5 न्यायाधीशांचा बेंच असण्याची आवश्यकता प्रतिपादन करण्यात आली. साधारणतः 42व्या घटना दुरुस्तीने हा निर्णय रद्द केलेला होता. 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मात्र हा अधिकार प्रस्थापित झालेला आहे. मृत्यूपत्र, घटस्फोट, विवाह, न्यायालयाचा अवमान इत्यादी खटले प्रारंभिक अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत उच्च न्यायालयांमध्ये दाखल करता येतात आणि न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या सदस्यांच्या निवडणुकीकरिता आव्हान देणारी याचिका ही उच्च न्यायालयांमध्ये सादर करावी लागते. परंतु पंतप्रधान असेल, लोकसभेचा अध्यक्ष असेल, उपराष्ट्रपती असेल यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयांमध्ये मात्र आव्हान देता येणार नाही हे 42व्या घटना दुरुस्तीने स्पष्ट केलेले आहे. संविधानाच्या 228 या कलमाद्वारे घटक राज्यातील कायद्याची वैधता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला दिलेला होता. परंतु 42व्या घटना दुरुस्तीने तो अधिकार काढून टाकल्यामुळे न्यायिक पुनर्विलोकनाचा जो काही भाग आहे तो आपल्याला उच्च न्यायालयाच्या पातळीवर आढळत नाही. उच्च न्यायालयाची खात्री पटलेली असेल की कनिष्ठ न्यायालयामध्ये चालू असलेला खटला संविधानाच्या अर्थासंबंधी महत्वाच्या कायद्याचा मुद्दा अंतर्भूत आहे आणि त्या मुद्द्याचा निकाल होणे खटल्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. तर अशा वेळी उच्च न्यायालय तो खटला कनिष्ठ न्यायालयातून काढून घेऊन त्यावर निर्णय देण्याचं काम करू शकतं. म्हणजे प्रारंभिक अधिकार क्षेत्राच्या अनुषंगातून उच्च न्यायालय स्वतः पुढाकार घेऊ शकतो आणि कनिष्ठ न्यायालयामध्ये किंवा कनिष्ठ न्यायालयाच्या पातळीवर चालत असलेले जे काही खटले आहेत त्या खटल्यावर निर्णय घेण्याचा अधिकार किंवा काढून टाकून स्वतःकडे वर्ग करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला मात्र प्राप्त झालेला आहे. एखाद्या खटल्यात केंद्रीय आणि राज्य कायदे गुंतलेले आहेत आणि त्याची वैधता ठरवायची असेल तर ती वैधता उच्च न्यायालय ठरवू शकत नाही. तो अधिकार आता मात्र सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त करून देण्यात आलेला आहे. एका अर्थाने प्रारंभिक अधिकार क्षेत्रांमध्ये नमूद असणारे हक्क किंवा त्याचे अधिकार क्षेत्रांचा जर आपण अभ्यास केला तर आपण सहजपणे हे समजू शकतो की उच्च न्यायालय अलीकडे मर्यादित बनल्या गेलेले आहे. विशेषतः 42वी घटना दुरुस्ती करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या अनेक अधिकार क्षेत्रांना कात्री लावण्यात आली. एखादा अपवाद वगळताना 44व्या घटना दुरुस्तीनुसार त्याचे पुन्हा स्थानापन्न करण्यात आलेलं असेल तरी 42व्या घटना दुरुस्तीने फार मोठ्या प्रमाणांमध्ये मात्र त्याच्या अधिकारांवर अतिक्रमण केलं आहे हे आपल्याला स्पष्ट होऊ शकतं. दुसऱ्या भागांचा विचार होत असताना पुनर्निर्णयाचं अधिकार क्षेत्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. पहिलं प्रादेशिक अधिकार क्षेत्र झालं, दुसरं प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा आपण अभ्यास केला, तिसरा त्याचं पुनर्निर्णयाचं अधिकार क्षेत्र आहे. उच्च न्यायालय हे घटक राज्यांचे पुनर्निर्णयाचे सर्वश्रेष्ठ न्यायालय मानल्या जाते
राज्यातील कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अपील करता येतं. दिवाणी आहे, फौजदारी आहे, महसूल आहे, विक्री कर आहे, आयकर आहे, या संबंधीचे खटले उच्च न्यायालयात पुनर्निर्णय करता येऊ शकतात. उच्च न्यायालय हे घटक राज्यातील अपिलांच्या निर्णयाचे अंतिम न्यायालय समजले जातं. परंतु काही खटल्यांच्या बाबतीत पुनर्निर्णयाकरिता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र अपील करता येते. ज्या खटल्यांचा निकाल स्मॉल कॉज कोर्टाने दिला असेल तो खटला मात्र उच्च न्यायालयामध्ये पुनर्निर्णयाकरिता येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ही स्पष्ट करण्यात आलेलं आहे की संविधानाच्या 227व्या कलमानुसार त्या राज्यातील संपूर्ण न्याय व्यवस्थेवर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार खालील प्रकारची असणारी कार्य ही पार पाडावी लागतात. त्यातलं नंबर 1 आहे, कनिष्ठ न्यायालयाने कोणत्या प्रकारचे कार्य करावेत याबाबत उच्च न्यायालय नियम बनवू शकतो, त्या पूर्वीच्या नियमांमध्ये दुरुस्त्या करू शकतो आणि त्या संबंधीचे आदेश देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे. कनिष्ठ न्यायालयाने आपले कागदपत्र कसे ठेवले पाहिजेत या संबंधीचे निर्देश जारी करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे. कनिष्ठ न्यायालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नेमणुका, बदल्या, सेवा शर्ती, रजा याबाबतचे नियम तयार करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला प्राप्त आहे. राज्यातील कोणत्याही कनिष्ठ न्यायालयातून कागदपत्रे मागवून घेऊन त्याची पाहणी करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे. नंबर 5, सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे संसदेच्या तसेच राज्य विधिमंडळाच्या कायद्याचे न्यायिक पुनर्विलोकन करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला असतो. अधिकारांवर अतिक्रमण करून तयार करण्यात आलेले कायदे ते रद्द ठरवू शकते. 42व्या घटना दुरुस्तीने मात्र त्यांच्या या अधिकारांवर अतिक्रमण केलं आणि हा प्राप्त असलेला संविधानिक पुनर्विलोकनाचा असणारा अधिकार उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून गळायला गेला असल्याचं आपल्याला मग लक्षात येतं. अधिकारी व सेवकांच्या नियुक्त्या करण्याचे कार्य मुख्य न्यायाधीश किंवा त्याने निर्देशित केलेल्या अन्य न्यायाधीश वा अधिकारी करू शकतो. पण काही विशिष्ट जागा राज्य लोकसेवा आयोगाचा विचार घेतल्या वाचून भरल्या जाऊ शकत नाही. अधिकारी आणि सेवक यांच्या सेवा शर्ती राज्यपालाच्या पूर्व मान्यतेने त्या न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश वा अधिकारी निर्धारित करू शकतो. हे त्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अधिकाराचा विस्तार करण्याचे कार्य उच्च न्यायालय करतं आणि बरेचदा घडताना आपण पाहतो की एखादी निर्णय देत असताना नवीन काही जर त्याला गवसल्या गेलेलं असेल त्याचा विस्तार करण्याचं काम उच्च न्यायालय करताना आपल्याला आढळतं. उच्च न्यायालयाची अधिकारिता विस्तारून तिच्या संघ राज्य क्षेत्राचा अंतर्भाव करणे संसदेला कायद्याद्वारे शक्य होत असते. त्याचप्रमाणे एखाद्या संघराज्य क्षेत्राला उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून वगळणे सुद्धा संसदेच्या अधिकारांमध्ये मानल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार भारतीय संसदेला देण्यात आलेला आहे. आपण 42वी घटना दुरुस्ती बघितली तर त्या घटना दुरुस्तीतून त्याच्या अधिकारांवर मर्यादा आल्या, सर्वोच्च न्यायालयाकडे अनेक गोष्टी वर्ग करण्यात आल्या. 43व्या घटना दुरुस्तीने काही पुन्हा अधिकार आहेत ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. परंतु राज्यघटनेच्या मूळ प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी समाविष्ट होत्या त्यातून मात्र उच्च न्यायालयाला आता मुक्त करण्यात आलेलं असल्याचं आपण दिसून येतं. सर्वोच्च न्यायालयातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची स्वतंत्रता टिकवून ठेवण्याकरिता म्हणजे सर्वोच्च न्यायालय जसं आहे त्याप्रमाणे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची स्वतंत्रता टिकवून ठेवण्याकरिता काही तरतुदी करण्यात आलेल्या त्या तरतुदी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. राष्ट्रपतीद्वारेच न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. कार्यकालांची शाश्वतता आहे म्हणजे 62 वर्षापर्यंत त्यांना त्यांच्या पदावर राहून काम करता येतं. बडतर्फ करण्याची पद्धती अतिशय कठीण प्रक्रिया अशी ठेवण्यात आलेली आहे. भरपूर वेतन आणि भत्ते देण्याची सोय यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यांच्या सेवा काळात त्यांची वेतन भत्ते यामध्ये त्यांना नुकसान होईल अशा प्रकारचा मात्र बदल करता येणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. उच्च न्यायालयाचे आपण अधिकारांचं जर स्वरूप लक्षात घेतलं तर काही विषय हे संघसूचीमध्ये समाविष्ट आहेत.
आणि राज्य शासनाचं त्यावर काही नियंत्रण नसत नाही हे आपण स्पष्ट केलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती, त्यांची बदली असेल, बडतर्फ करणे असेल, हे अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर काढून टाकावयाचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच संसदेला महाभियोग आणून त्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्याचा अधिकार मिळाला गेलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम, अधिनिर्णय, विनिमय सर्व न्यायालयांना पाळावेच लागतात. पण अलीकडच्या काळांमध्ये न्यायपालिकेची ही जी काही भूमिका आहे ती मात्र आता दुय्यम ठरू लागलेली आहे. आणि त्याकरता सर्वस्तरीय न्यायव्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे बनले गेलेले आहे. न्यायालयाचा अवमानाच्या कायद्यांचा उपयोग सदैव होताना दिसतोय आपल्याला, आणि त्यामुळे न्याय प्रक्रियेतील अनिष्ट बाबींविषयी खुली चर्चा होणे आज आवश्यक होऊन बसलेले आहे. न्यायव्यवस्थेचा आदर राहून दोषी न्यायमूर्तींना शिक्षा होणे आवश्यक बनल्या गेलेले आहे, ज्यामुळे कोणीही न्याय संस्थेविरुद्ध कायदा हाती घेण्याची हिंमत करणार नाही आणि न्याय संस्थेवरील जनतेचा विश्वास हा कायम राहू शकेल. एकंदरीत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांचा विचार करत असताना प्रादेशिक, प्रारंभिक आणि पुनर्निर्णय हे तिन्ही वेगवेगळे असणारा भाग त्यात मध्ये मांडला गेलेला आहे. प्रादेशिकतेच्या भागांमध्ये क्षेत्रीय असणारा भाग मानला गेलेला आहे आणि अशा प्रकारच्या क्षेत्रांमध्ये अंतर्भूत असणाऱ्या विविध खटल्यांचा समावेश आणि निर्णय घेण्याचं असणारं स्वरूप, त्या जनतेला त्यामध्ये दाद मागण्याचा मिळालेला अधिकार हा प्रादेशिक अधिकार क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. भारतामध्ये त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये प्रभावी अशा न्याय यंत्रणेची आपण स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून एक साखळी तयार करून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचा असणारा भाग आपण त्यामध्ये पाहतो. दुसऱ्या भागांचा विचार होत असताना प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि प्रारंभिक म्हणजे सर्वप्रथम दाखल करावयाचे खटले अशा अनुषंगातून हा शब्द प्रयोग आलेला आहे. आणि यामध्ये घटना कलम 32 असेल, 227 असेल, या घटकांच्या माध्यमातून अशा प्रकारची तरतूद करण्याची व्यवस्था आपण आपल्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांमध्ये केलेली आहे. यात आपण ही स्पष्ट केलं की किमान प्रत्येक घटक राज्याला एक उच्च न्यायालय अशा प्रकारची तरतूद आपण त्यामध्ये घडवून आणलेली आहे. आणि ज्या ठिकाणांमध्ये जी छोटी राज्य असतील किंवा केंद्रशासित प्रदेश असतील तर त्यांना मात्र जवळच्या असणाऱ्या न्यायालयाच्या प्रक्रियामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्या अर्थाने प्रारंभिक अधिकार क्षेत्र हे महत्वाचे ठरलेले असल्याचं आपल्याला दिसून येतं. तिसऱ्या भागांचा विचार होत असताना पुनर्निर्णयाच्या अधिकार क्षेत्रांचा विचार करण्यात आलेला आहे. आणि पुनर्निर्णयाचं अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाचं आपण महत्वाचं मानतो. कनिष्ठ न्यायालयामध्ये घेण्यात आलेला निर्णय, या निर्णयाची समीक्षा करणं या अर्थाने आपण उच्च न्यायालयाकडे पाहतो. कारण उच्च न्यायालय केवळ न्यायपालिकेचंच काम किंवा केवळ न्याय देणं एवढंच काम करत नाही, तर अभिलेख न्यायालय म्हणून पण काम पाहताना आपल्याला दिसून येतं. अलीकडच्या तरतुदीप्रमाणेच किंवा बदल झालेल्या गोष्टींप्रमाणे राज्याच्या हद्दीतील असणारी एखादी घटना किंवा त्याच्याविषयीचा असणारा खटला दुसऱ्या राज्यांमध्ये वर्ग केला जाऊ शकतो. आणि आपण ही भूमिका घेतलेली आहे की जो व्यक्ती न्यायपालिकेमध्ये येईल त्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान करणं हे न्यायपालिकेचं काम असेल. आणि त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या निर्णयांची रचना आपल्याला उभी होत असताना दिसून येते. खास करून उच्च न्यायालयाचा भाग लक्षात घेत असताना त्यांच्याकडे वाढलेले खटले जर आपण लक्षात घेतले, त्या मानाने महाराष्ट्र राज्य असो वा इतर राज्यांमध्ये असो, जलद गतीने न्याय प्राप्त होत असल्याचं चित्र आजही आपल्याला दिसत नाही की आपण पाहू शकत नाही. हा भाग आपण त्या अनुषंगात लक्षात घ्यायचा आहे. पण साधारणपणे खंडपीठ तयार करून नागपूर खंडपीठ आहेत, औरंगाबाद खंडपीठ आहे, गोवा खंडपीठ आहेत, आणि म्हणून अशा प्रकारच्या खंडपीठाच्या माध्यमातून एक निर्णय देण्याची असणारी तरतूद ही या ठिकाणांमध्ये अस्तित्वात आल्याचं चित्र आपण पाहतो. उच्च न्यायालयाची निर्मिती भले एकेरी न्यायपद्धतीच्या माध्यमातून झालेली असली तरी न्यायपालिकेचं स्वातंत्र्य अबाधित राखत असतानाच तक्रारकर्त्यांना किंवा आरोपींना आपल्याला दिलासा मिळावा अशा प्रकारची एक अपेक्षा यामध्ये अव्यक्त करण्यात आलेली. आणि त्या दृष्टिकोनातून न्यायपालिका, उच्च न्यायालय, जसं सर्वोच्च न्यायालय आहे केंद्राच्या पातळीवर त्याप्रमाणे उच्च न्यायालय पण
एक महत्वाची भूमिका वठवत असताना आपल्याला दिसून येते. त्या दृष्टिकोनातून उच्च न्यायालयाचा असणारा हा भाग महत्वाचा ठरतोय, हे या निमित्ताने पुरेसं स्पष्ट होतं.